नमस्कार. आज आपण एकाच व्हिडिओमध्ये एकाच प्रोजेक्टमधील 2 2BHKचे सॅम्पल फ्लॅट पाहणार आहोत. त्यातील एक असणार आहे हा फर्निश, तर दुसरा असणार आहे अनफर्निश. दोन्ही फ्लॅट बघून तुम्हाला काय वाटते याबद्दल तुमचं मत देखील नक्की कळवा. तर सर्वप्रथम आपण याचं लोकेशन आणि कोणता प्रोजेक्ट आहे ते पाहूया. तरी तुम्ही बघू शकता हा मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या नजदीकच ताथवडे येथे हे जे 2BHK म्हाडाचे फ्लॅट अवेलेबल आहेत त्याचं हे लोकेशन आहे. इथे तुम्ही बघू शकता हे पुढे प्रोजेक्टचं काम चालू आहे, जिथे कमर्शियल ऑफिसेस देखील होणार आहेत. याच्या एक्झॅक्टली बॅक साईडला या अशा प्रकारे ईडन गार्डन नावाने हा प्रोजेक्ट आहे. हा संपूर्ण माडाचा प्रोजेक्ट आहे. यामध्ये जे काही 2BHK फ्लॅट अवेलेबल आहेत ते संपूर्ण माडाचेच आहेत. तर चला तर बघूया. सर्वप्रथम आपण हा फर्निश सॅम्पल फ्लॅट बघूया आणि शेवटी अनफर्निश बघूया. तरी सुरुवातीला अशी या प्रकारे याला फर्निश केलेलं आहे. तुम्हाला भेटताना हे काय फर्निश भेटणार नाही. हा एक सॅम्पल फ्लॅट आहे. इथे बघू शकता ही एंट्रन्स लॉबी आहे. आतमध्ये एंट्रन्स लॉबीला कनेक्ट असणारा हा लिव्हिंग एरिया आहे. प्रशस्त असा हा लिव्हिंग एरिया आहे. या लिव्हिंग एरियालाच लागून ही बाल्कनी देखील आहे आणि त्याच्या लेफ्ट साईडला जर तुम्ही बघाल तर या प्रकारे हे किचन देखील इथे आहे. प्रशस्त असं हे किचन आहे. आपण सर्वप्रथम याची बाल्कनी बघून घेऊया आणि लिव्हिंग रूमचा बाल्कनीमधून पण कसा लुक आहे ते एकदा पाहूया. तर या अशा प्रकारे ही बाल्कनी आहे आणि बाल्कनीतून जर तुम्ही लिव्हिंग रूम पाहाल तर या अशा प्रकारे प्रशस्त अशी ही लिव्हिंग रूम दिसते. चला तर आपण आता किचनमध्ये पाहू. तर या अशा प्रकारचं हे मॉड्युलर किचन इथे देण्यात आलेलं आहे. याचं इंटेरियर तुम्हाला करायचं आहे. समोरच व्हेंटिलेशनसाठी खिडकी देखील देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारचं हे किचन आहे. लिव्हिंग एरियाच्या फ्रंटला आल्यावरती तुम्हाला पहिला हा कॉमन बेड दिसतो, ज्याला तुम्ही चाइल्ड बेड देखील म्हणू शकता. या अशा प्रकारे इथे कॉमन बेड देण्यात आलेला आहे. याची इथे साईज देखील देण्यात आलेली आहे. कॉमन बेडलाच मोठी विंडो देखील देण्यात आलेली आहे, त्यामुळे व्हेंटिलेशनची देखील पूर्ण काळजी इथे घेण्यात आलेली आहे. आता आपण यालाच लागून असलेला हा मास्टर बेड पाहूया. तर अशा प्रकारचा हा मास्टर बेड आहे, ज्यामध्ये मास्टर बेडला देखील बाल्कनी देण्यात आलेली आहे. या प्रोजेक्टमध्ये प्रत्येक फ्लॅटला 2 बाल्कनी आहेत, एक लिव्हिंग एरियामध्ये आणि एक मास्टर बेडमध्ये. ते अशा प्रकारची ही बाल्कनी आहे. या मास्टर बेडला अटॅच असणारं हे वेस्टर्न प्रकारचं बाथरूम देखील देण्यात आलेलं आहे. हे अशा प्रकारे हे वेस्टर्न बाथरूम आहे. बाथरूम देखील अगदी मोठं आहे. त्याच्याच शेजारी हे कॉमन बाथरूम आहे. ते अशा प्रकारे हे कॉमन बाथरूम इथे देण्यात आलेलं आहे. ते वेस्टर्न प्रकारचंच आहे. तरी अशा प्रकारे हा 2BHK होता, तो फर्निश होता. आता आपण दुसरा 2BHK बघूया जो अनफर्निश आहे. बघा अशा प्रकारे हा फ्लॅट आहे. आता तुम्हाला इथे फरक दिसेल. हा फ्लॅट अगदी लिव्हिंग देखील याचा मोठा दिसतोय, कारण हा फ्लॅट अनफर्निश असल्यामुळे याची साईज तुम्हाला मोठी दिसून येत आहे. इथे देखील हा प्रशस्त असा लिव्हिंग एरिया तुम्हाला दिसेल. लिव्हिंगला लागूनच मोठ्या साईजचं हे किचन आहे आणि याला व्हेंटिलेशनसाठी समोर स्लायडिंग विंडो देखील देण्यात आलेली आहे. तर या प्रकारचं हे किचन आहे. याची साईज देखील 13x10 इतकी आहे. लिव्हिंग एरियाची साईज ही 13x14 इतकी आहे आणि त्यालाच अटॅच ही अशी प्रशस्त बाल्कनी आहे, ज्याची साईज 6x6 इतकी आहे. आता ह्या अनफर्निश फ्लॅटचा आपण कॉमन बेडरूम किंवा चाइल्ड बेडरूम जे काही म्हणाल तो पाहूया. तर अशा प्रकारचं हे कॉमन बेडरूम आहे. इथे अशी मोठी विंडो देखील देण्यात आलेली आहे, जेणेकरून व्हेंटिलेशन व्यवस्थित होईल. या प्रकारचे हे कॉमन बेडरूम आहे. आणि याची साईज देखील इथे देण्यात आलेली आहे. 9x10 इतकी याची साईज आहे. कॉमन बेडरूमच्या बाहेरच कॉमन टॉयलेट वॉशरूम देण्यात आलेलं आहे आणि या कॉमन टॉयलेट वॉशरूमच्या शेजारी जो मास्टर बेड आहे जो अनफर्निश आहे तोही आपण बघूया.
हा अशा प्रकारे हा मास्टर बेड इथे दिसतो. मोठ्या साईजचा जवळपास 10 बाय 14 फुटाचा हा मास्टर बेड आहे. मास्टर बेडला देखील इथे बाल्कनी अटॅच आहे. अशा प्रकारे ही ओपन बाल्कनी आहे. समोरून बाल्कनीतून पाहिल्यानंतर हा मास्टर बेड अशा प्रकारे दिसतो आणि याला अटॅच हे वेस्टर्न प्रकारचे टॉयलेट बाथरूम देखील आहे. तर अशा प्रकारे ताथवडे येथील हे 2 BHKचे फ्लॅट आहेत. एकूण 792 इतक्या सदनिका इथे उपलब्ध आहेत. तर याची सोडत देखील जाहीर झालेली आहे आणि अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. याच्या किमती ह्या 45 लाखापासून ते 65 लाखांपर्यंत आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की तुम्ही इथे अर्ज करू शकता. या सॅम्पल फ्लॅटबद्दल तुम्हाला काय वाटतं हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.